मस्तान चौक व टिळक मैदानाला जोडणारा छोटा पूल तोडून आता माजी नगरसेवक झाकिया बानू मोहम्मद अनीस जमादार यांनी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या वारंवार प्रयत्नातून या ठिकाणी सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचा नवीन मोठा पूल बांधण्यात येत आहे। मंजुरी मिळाल्यानंतर पुलाचे बांधकाम सुरू केले आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात खामगाव हे एक छोटेसे गाव असायचं आणि त्या काळी इथे ब्रिटिशकालीन पूल होता। त्याच्या एका बाजूला जुने शहर आणि दुसऱ्या बाजूला टिळक मैदान होते। नदीवर मुस्लिम बहुल वस्ती मस्तान चौक आणि टिळक मैदान यांना जोडणारा छोटा पूल असून पावसाळ्यात नदीला अनेकदा पूर येत असे। त्यामुळे पुराचे पाणी टिळक मैदानाच्या पुलावरून वाहून जात असे, म्हणून मस्तान चौक ते टिळक मैदान दरम्यानचा संपर्क तुटलेला असायचा। पुराचे पाणी ओसरल्यावर टिळक मैदान पुलावरून वाहतूक सुरू होत असे। ऐतिहासिकदृष्ट्या मस्तान चौकाला जोडणारा हा टिळक मैदान पूल अतिशय जीर्ण झाला होता। नगर परिषद प्रशासनाने टिळक मैदान पुलाच्या बांधकामासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या। सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचा हा मोठा पूल सर्वसामान्य नागरिकांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे। या पुलाच्या बांधकामासाठी नगरसेविका झाकिया बानू मोहम्मद अनीस जमादार यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्याशी सतत संपर्क साधून नवीन बांधकामाला मंजुरी मिळवून दिली। इतकेच नाही तर सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचा हा पूल नुकताच बांधण्यात आलेला आहे व दक्षिणेकडील बाजूस नवीन वस्ती आहे। येथील नागरिक या पुलावरून जुन्या शहरात मस्तान चौकाकडे ये जा करतात। खामगाव शहर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मोठ्या नाल्याने 2 भागात विभागले आहे। ते ओलांडण्यासाठी चिखली रस्त्यावर मोठा पूल असून शहराच्या मध्यवर्ती भागातही एक मोठा पूल असून तो सर्व बाजूंनी विकसित झालेला आहे। खामगाव शहर हे 2 विभागात वाटले गेलेलं आहे। त्यामध्ये जुनं खामगाव आणि नवीन खामगाव आणि यामधून जाणारा जो खामगावचा नाला आहे याच्यावर जे पूल आहेत हे खऱ्या अर्थानं हे दोन्ही गावं जोडण्याचं काम करतात। आणि मस्तान चौकातील जो पूल आहे हा खूप महत्त्वाचा पूल याच्यासाठी आहे की यावरनं हजारो लोक, सर्व जाती धर्माचे, हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक यावरनं येणं जाणं करत असतात। आणि हा पूल पहिले छोट्या स्वरूपात होता, त्याची मागे मंजुरातही झाली होती, पण काही कारणामुळे त्यात भ्रष्टाचार झाला। काही लोकांनी कागदोपत्री तो पूल खाऊन टाकला आणि हा पूल कधीच झालाच नाही। पण नेहमी सर्व मुस्लिम बांधवांची मागणी ही लक्षात घेऊन आपले नगरसेवक अनीसभाई यांनी ही मागणी आमच्यापर्यंत पोहोचवली। त्याचा खूप पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला आता यश आलेलं आहे। हा पूल मंजूर झालेला आहे आणि नुसतं मंजूरच नाही तर आता याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे। मी सर्व जनतेला विनंती करणार आहे की या पुलाच्या बांधकामाला सगळ्यांनी सहकार्य करावं। शेवटी हा पूल तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। त्या पुलावरनं लोक येणं जाणं करतील तेव्हाच आपले कामधंदे, आपला जो व्यवसाय आहे तो फळणार आहे। म्हणून सगळ्यांनी त्यात सहकार्य करावं आणि या पुलाच्या बांधकामाला मदत करावी। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।